नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण अशा चमत्कारांबद्दल बोलणार आहोत जे डोळ्यांना दिसत नाहीत पण आयुष्य बदलून टाकतात. हे चमत्कार म्हणजे स्वामी भक्तीचे अदृश्य चमत्कार. संकट कळण्याआधीच कधीकधी आपल्या आयुष्यात मोठं संकट येणार असतं, पण अचानक एखादी गोष्ट घडते आणि आपण त्या संकटापासून वाचतो. तेव्हा आपण म्हणतो नशिबाने वाचलो, पण भक्ताला माहीत नसतं इथे स्वामींचा हात आहे. असाच एक प्रसंग मी स्वामी लीला या व्हिडिओमध्ये वर्णन केला आहे, तो तुम्ही नक्की बघावा. मनाला मिळणारी शांतता. परिस्थिती बदलली नाही, समस्या तशीच आहे, पण मन मात्र शांत होतं. ही शांतता कुठून येते? हीच तर स्वामी कृपा आहे. ती बाहेर नाही तर आत काम करते. योग्य वेळी योग्य निर्णय. कधी अचानक मनात एक विचार येतो, हे करू नकोस, इथे थांब, हा मार्ग निवड, आणि नंतर कळतं तो निर्णय आपल्याला वाचवतो. हा अंतर्मनाचा आवाज म्हणजे स्वामींचं मार्गदर्शन. चुकीच्या लोकांपासून दूर नेणारी कृपा. कधी कोणीतरी आपल्यापासून दूर जातं, नातं तुटतं, व्यवहार थांबतो. तेव्हा आपल्याला वाईट वाटतं, पण नंतर समजतं तेच आपल्या भल्यासाठी होतं. स्वामी आपल्याला न दिसता चुकीच्या वाटेपासून वाचवत असतात. आशा संपताना उगवणारा विश्वास. जेव्हा सर्व दरवाजे बंद वाटतात, तेव्हा एक लहानशी आशेची खिडकी उघडते. ती खिडकी म्हणजे स्वामी भक्ती. भक्ती आपल्याला हार मानून देत नाही. स्वामींचे चमत्कार म्हणजे फक्त अंगावर भस्म पडणं नाही किंवा आजार बरा होणं नाही. खरा चमत्कार म्हणजे आपण आतून मजबूत होणं, आणि हेच अदृश्य चमत्कार आपलं संपूर्ण आयुष्य घडवत असतात. जर तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल की संकट टळलंय, मन शांत झालंय किंवा योग्य मार्ग मिळालाय, तर नक्की समजा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. कमेंटमध्ये जरूर लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामींचे चमत्कार म्हणजे फक्त अंगावर भस्म पडणं नाही किंवा आजार बरा होणं नाही. खरा चमत्कार म्हणजे आपण आतून मजबूत होणं, आणि हेच अदृश्य चमत्कार आपलं संपूर्ण आयुष्य घडवत असतात. जर तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल की संकट टळलंय, मन शांत झालंय किंवा योग्य मार्ग मिळालाय, तर नक्की समजा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. कमेंटमध्ये जरूर लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. जर तुम्हाला असे अनुभव आले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. स्वामी भक्त हो. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.